मी स्पीकरवर बोलतोय तुमच्याशी. ठीक आहे, नमस्कार. आता इथं असं आहे, मेळघाट मध्ये तेवढंच एक साधन आहे MREGS. तर इथले मजूर 100 दिवसाच्या वरच काम करत असतात. मग यायचे रस्त्यावर साहेब, आम्ही आता आठ गावांमध्ये गेलो कालपासून. 70% लोकांना त्या पैसे 8 गावांमध्ये 70% लोकांना पैसे मिळालेले नाही. आणि इथे होळीचा सण त्याचा सर्वात महत्वाचा सण असतो. लोकांच्या डोळ्यात पाणी येऊन राहिलं राजे. तुम्ही तसं माझी म्हणजे प्रांजळपणे एक प्रश्न विचारते तुम्हाला. आपला पगार 1 तारखेला होतो. कलेक्टर साहेबाचा पगार 1 तारखेला होतो. डिव्हिजनल कमिशनरचा पगार 1 तारखेला होतो. आमदार खासदारांचे पगार 1 तारखेला 2 तारखेला होऊन जातात. MREGS वाल्यांचे पैसे राजे, त्यानं मेहनत करा. 7 मजदुरांचे पैसे नाही. बाया रडून राहिले, माणसं रडून राहिले इथे. चिखलदरा आणि दांडी तालुका दोन्ही पण तालुक्यांमध्ये पैसे आलेले नाही आहेत. 70% लोकांना पैसे मिळालेले नाही आहेत. गरिबांसोबत खेळतात हे दिसतात. MREGSचा कायदा बदलला. MREGSला आता रामजी म्हणतात. रामजी म्हणतात तर शेवटच्या नारायणापर्यंत त्या ठिकाणी धनलक्ष्मी पोहोचली पाहिजे की नाही पोहोचली पाहिजे. इथं आज आम्ही 2 दिवसापासून आदरणीय खासदार आहे, युवक काँग्रेस आहे, तालुका काँग्रेस कमिटी आहे, सगळेजण नगर परिषद आहे, सगळेजण मिळून आम्ही गावोगावी भेटी देतोय, शुभेच्छा देतोय, इथं मेघनाथ बाबाचं दर्शन करतोय. पण गरिबाच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे, गरिबांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. आणि कडकडीने एवढंच सांगताय की 7 मास्टर आमचे अजून थांबले आहेत. 1500 रुपये देतात आणि बाकीचे रुपये थांबवून देतात. काही लाडक्या बहिणी भेटल्या, त्यांचे पैसे आलेले नाहीये. म्हणजे गरिबांना करायचं तर काय करायचं आणि सरकार करतंय तर काय करतंय. MREGSचा कायदा बदलून या पूर्ण गरीब जनतेवर त्यांनी खूप मोठा हातोडा मारलेला आहे. जिथे 300 दिवस काम मिळत होतं तिथे आता 125 दिवस काम मिळणार. आणि तेही एका मास्टरवर. हे निषेध आहे, केंद्र सरकारचा निषेध आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे. कुठं AIच्या गोष्टी करताय. अरे इथं येऊन बघा मेळघाटामध्ये काय परिस्थिती केली. मी पालकमंत्री असताना मेळघाट हाट म्हणून एक कार्यक्रम सुरू केला होता. कुठं बचत गटांचं, त्याचंही पूर्ण सगळं व्यापारीकरण करून टाकलं, सगळ्या व्यापाऱ्यांच्या हातात दिलेलं आहे. ते सगळं दुर्लक्ष आहे. ना डॉक्टर आहेत, ना औषधं आहेत, ना पगाराचे पैसे आहेत. सरकारचा निषेध या ठिकाणी. होळीच्या दिवसाला पण गरिबाचे पैसे ते लोक हिसकतायत. कलेक्टर कमिशनरचे पगार कसे 1 तारखेला होतात, मग गरिबाचे का होत नाही हा प्रश्न आहे. आणि याच्यावर हल सरकारने शोधावाच लागेल, नाही तर आमचा आक्रमक पवित्रा राहील.